हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण बघतोय व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन्स इन बेसिक्स ऑफ ऑटोकॅड. ठीक आहे, ऑटोकॅडमधले जे पण काही काही क्वेश्चन आहेत जे आपल्या एक्झामला विचारले जातील त्या रिलेटेड आपण MCQs बघणार आहोत. आणि हा जो ऑटोकॅडचा जो टॉपिक आहे तो डिप्लोमा लेवलच्या सब्जेक्टला होता, म्हणजे डिप्लोमाच्या सिलेबसला होता. आणि ज्या पण आपल्या एक्झाम येणार आहेत, WRD झालं किंवा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट झालं, मग ती ZP असो किंवा PWD असो किंवा WRD असो, ह्या एक्झाममध्ये ऑटोकॅड रिलेटेड क्वेश्चन 1 ते 2 क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. येणारच आहे, तरी पण आपण त्या रिलेटेड क्वेश्चन बघून घेऊ. तर कुठले क्वेश्चन येतात, कुठले रिपीटेड क्वेश्चन आले, तर ते मी तुम्हाला पुढे पुढे सांगत जाईल. ठीक आहे, व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि जर तुम्ही आधीचे व्हिडिओ बघितले नसेल, आपले सर्वेचे लेक्चर बघितले नसतील, एस्टिमेटचे MCQs बघितले नसतील, तर ते व्हिडिओज बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला एक आयडिया येईल की कुठल्या प्रकारे आपले MCQs आपण घेत आहोत. ठीक आहे, तर आता फर्स्ट क्वेश्चन, ऑटोकॅड वॉज डेव्हलप बाय. ठीक आहे, ऑप्शन ए मायक्रोसॉफ्ट कॉर, ऑप्शन बी ॲपल इनकॉर्पोरेट, ऑप्शन सी ऑटोडेस्क इनकॉर्पोरेट अँड डी नन. ठीक आहे, याचं करेक्ट आन्सर आहे सी ऑटोडेस्क. ठीक आहे, हे बहुतांश सगळ्यांना माहिती असेल आणि मोस्ट ऑफ विचारलेलं पण आहे. ठीक आहे, क्वेश्चन सेकंड, ऑटोकॅड वॉज फर्स्ट रिलीज्ड इन. कधी रिलीज झाला आहे हा क्वेश्चन विचारला आहे, येण्याची शक्यता आहे. इयर मोस्ट ऑफ विचारतात, इस्टॅब्लिशमेंट कधी झाली, लॉंग फॉर्म काय आहे. ठीक आहे, असे बेसिक क्वेश्चन विचारतात, त्याच्यात मार्क नाही गेला पाहिजे. सो हे बेसिक क्वेश्चन कोणाचेच चुकले नाही पाहिजे. ऑप्शन ए नोव्हेंबर 1982, ऑप्शन बी डिसेंबर 1982, ऑप्शन सी डिसेंबर 1983, ऑप्शन डी डिसेंबर 1981. आता काय येऊ शकतो याचं एक तुम्हाला ट्रिक सांगते, कारण की ज्याला आन्सर माहिती असेल त्याने कमेंटमध्ये सांगा. बट काय येऊ शकतो, आता डिसेंबर चालू आहे. ठीक आहे, आपल्या एक्झाम होणार आहे डिसेंबरमध्ये, ज्यांनी फॉर्म भरला आहे ZPचा, WRDचा किंवा PWDचा. ठीक आहे, तर डिसेंबरमध्ये ज्या एक्झाम होणार आहेत, ऑफकोर्स जर यांची ऑटोकॅड जर फर्स्ट रिलीज डिसेंबरमध्ये झाला असेल तर त्यांना विचारण्याचा चांगला हक्क आहे, किंवा आपण नाही का, म्हणजे ते जास्त प्रॉबिलिटी आहे की तो हा क्वेश्चन विचारू शकता की कधी फर्स्ट रिलीज झालं, कारण की डिसेंबर महिन्यामध्येच झालं आहे ते. ठीक आहे, तर इयरमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, कारण की 1982 नोव्हेंबरमधलं पण दिलं आहे, डिसेंबरमधलं पण दिलं आहे. ठीक आहे, तर डिसेंबर हा मंथमध्ये एक्झाम आहे आपली, सो त्यानुसार लक्षात ठेवायचं. आणि 1982. ठीक आहे, सो याचं करेक्ट ऑप्शन आहे बी डिसेंबर 1982. क्वेश्चन नंबर 3, हाऊ मेनी वर्क स्पेसेस आर अवेलेबल इन ऑटोकॅड. ठीक आहे, ऑप्शन ए 2, बी 3, सी 4 अँड डी 5. किती वर्क स्पेसेस अवेलेबल आहे. आता इथे त्यांनी विचारलं आहे किती अवेलेबल आहेत. ठीक आहे, किती वर्क स्पेसेस आहे. नंतरच्या क्वेश्चनमध्ये असं पण असू शकतं की कोणकोणते अवेलेबल आहेत वर्क स्पेसेस. सो व्हॅरिएशन ऑफ जे क्वेश्चन्स आहेत ते कसे येतात ते मी तुम्हाला सांगते. त्या अकॉर्डिंग जरा प्रत्येक क्वेश्चनकडे बघायचा दृष्टिकोन आहे ना, ते तुम्ही म्हणजे समजून घ्या की आपण कशा पद्धतीने बघतोय क्वेश्चन. सो याचा आन्सर आहे बी, देर आर 3 वर्क स्पेसेस आर अवेलेबल इन ऑटोकॅड. सो करेक्ट ऑप्शन इज बी 3. क्वेश्चन नंबर 4, मी विचारलंच की आता किती होते अवेलेबल वर्क स्पेसेस ते विचारलं, आता कोणकोणते आहेत ते विचारलंय. सो हे डिफरन्स आहे ना जो क्वेश्चनचा, तो समजून घ्या. विच ऑफ द फॉलोइंग वर्क स्पेसेस आर अवेलेबल इन ऑटोकॅड. ऑप्शन ए 3D बेसिक्स, बी 3D मॉडेलिंग, सी ड्राफ्टिंग अँड अनोटेशन अँड डी ऑल ऑफ द अबव. सो हे सगळे वर्क स्पेसेस अवेलेबल आहेत ऑटोकॅडमध्ये. सो याचा आन्सर आहे डी ऑल ऑफ द अबव. ओके, क्वेश्चन नंबर 5, विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सटेन्शन फॉर ऑटोकॅड ड्रॉइंग फाईल. ऑप्शन ए DWG, बी ACTD, सी ACD अँड डी नन ऑफ द अबव. ठीक आहे,
हा पण खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे आणि एकदा विचारलेला पण आहे एक्झाममध्ये. एक्सटेन्शन काय आहे ऑटोकॅडसाठी? सेम आपलं वर्ड फाईलसाठी पण विचारू शकता, PPTसाठी पण विचारू शकता. ठीक आहे. कॉम्प्युटर बेस्ड जर MCQs त्यांना विचारायची झाले तर त्या एक्झाममध्ये ते विचारू शकता. ठीक आहे. तर आता आपलं स्पेसिफिकली आपण ऑटोकॅडचं बघतोय. सो त्यांनी ऑटोकॅड फाईलच्या रिलेटेड एक्सटेन्शन विचारलं आहे. सो याचा आन्सर आहे, ऑटोकॅडमध्ये आपण काय ड्रॉ करतो? ड्रॉइंग्स ड्रॉ करतो, ऑटोकॅड शीट्स ड्रॉ करतो. ठीक आहे. प्लॅन असतो. तर ऑलरेडी ड्रॉइंग जर तुम्ही वाचलंच नाही, कधी MCQ सॉल्वच केला नाही, तर तुम्ही त्या पद्धतीने लॉजिक लावू शकता. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर आहे ए, दॅट इज DWG. ओके. करेक्ट ऑप्शन इज ए, DWG. तर तुम्ही बघत आहे की मी प्रत्येक क्वेश्चनमध्ये जर जिथं आपल्याला आपण चुकू शकतो किंवा आपले सिली मिस्टेक होऊ शकतात, तिथं मी छोटे छोटे की पॉईंट तुम्हाला सांगते. सो ते नोटीस करा प्रत्येक ठिकाणी आणि याचा फायदा करून घ्या तुमच्या एक्झाममध्ये, म्हणजे तुमच्याकडून सिली मिस्टेक होत नाही. कारण की एक्झाम सगळेच म्हणजे स्टडी सगळेच करतात, खूप सारे MCQs पण सॉल्व करतात. पण ऐन टायमाला जेव्हा आपण एक्झामला जातो किंवा एक्झाम अटेम्प्ट करतो आपल्या कुठली पण एक्झाम, तर आपण खूप सिली मिस्टेक करतो. आपल्याला येत असतं तरी पण आपण तिथं रॉंग आन्सर करून जातो. ते का होतं? ते अशाचमुळं होतं, जेव्हा तुम्ही डिफरन्स समजून घेत नाही किंवा कुठला ऑप्शन कुठल्या ट्रिकने समजून घ्यायचं आहे ते लक्षात ठेवत नाही, त्याच्यामुळं होतं. सो प्रत्येक क्वेश्चनकडे बघण्याचा दृष्टिकोन जरा बघा. ओके. आणि आपण जसं चाललो आहे तसं व्हिडिओ कंटिन्यू बघा. मागचे पण जर तुम्ही बघितले नसतील तर ते पण व्हिडिओ एकदा रेफर करा. आपल्या सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी इस्टिमेट इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मटेरियल तर आहेच आहे. नंतर सर्वे पण खूप इम्पॉर्टंट सब्जेक्ट आहे. ऑटोकॅडचे 2-3 क्वेश्चन येतील, पण मग आपण ते पण का मार्क्स आपले निग्लेक्ट करायचे ना. 2-3 क्वेश्चन आहे, आपला 10 मिनिटाचा व्हिडिओ वगैरे आपल्याला बघण्यात आला तर तो बघून घ्यायचा आणि आपल्या हक्काचे मार्क्स आपल्याला मिळू शकतात त्यातून. ठीक आहे. सो आता हा क्वेश्चन 6 नंबर. हाऊ मेनी युनिट्स आर अवेलेबल इन ऑटोकॅड? ऑप्शन ए 3, B 4, C 5 अँड D 6. युनिट्स विचारलं आहे. ठीक आहे. क्वेश्चन नीट वाचायचं. युनिट्स विचारलं आहे. सो याचं करेक्ट आन्सर आहे C, दॅट इज 5. ठीक आहे. देन क्वेश्चन नंबर 7. व्हॉट आर द ॲडव्हान्टेजेस ऑफ ऑटोकॅड? काय काय ॲडव्हान्टेजेस आहे ऑटोकॅडचे? ऑप्शन ए इम्प्रूव्ह द क्वालिटी ऑफ डिझाईन्स. B increase the productivity of the designer. C creates drawing with accuracy and quickly. लवकर तयार होतं. ठीक आहे. ॲक्युरेसीनी पण आपण करतो. डिझायनरची प्रोडक्टिव्हिटी वाढवतं, ते क्वालिटी ऑफ डिझाईन आपल्याला भेटतं किंवा इम्प्रूव्ह पण होते क्वालिटी त्याच्यामुळे ऑटोकॅडमुळे. ठीक आहे. हे सगळे ऑटोकॅडचे ॲडव्हान्टेजेस आहे. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर D, ऑप्शन D, दॅट इज ऑल ऑफ द अबव. Okay. Question number 8. By which of the following command you can draw a rectangle in AutoCAD? आता आपण वेगवेगळे शेप्स ड्रॉ करतो ऑटोकॅडमध्ये आणि मोस्ट ऑफ काय करतात आपण कीबोर्डनी पण डायरेक्ट शॉर्टकट कीने आपण कुठला पण शेप ड्रॉ करू शकतो किंवा तिथे टॅब असतात, त्या टॅबवरून पण आपण सर्च करून तिथून पण ड्रॉ करू शकतो. सो यांनी शॉर्टकट की विचारली की रेक्टँगल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला कुठला शॉर्टकट आपण यूज करतो. तर रेक्टँगलवरून REC हेच डायरेक्ट शॉर्टकट होऊन जातं. सो जरी कोणी वाचलं नसेल तरी पण त्याला येऊन जाईल हा क्वेश्चन. ठीक आहे. एकदम बेसिक क्वेश्चन आहे. सो तरी पण आपण ऑप्शन बघून घेऊ, काय काय ऑप्शन अजून दिलेत. सो ए आर्क, दॅट इज ARC. B पोल, POL. C REC अँड D CU. ठीक आहे. सो करेक्ट आन्सर आहे C, दॅट इज REC. करेक्ट ऑप्शन इज C, REC. क्वेश्चन नंबर 9. डॅश डॅश की ऑटोमॅटिकली ॲक्टिवेट्स द OSNAP फीचर ऑफ द ऑटोकॅड. ठीक आहे. ऑप्शन ए F1, B F2, C F3 अँड D F4. कुठली की आपण OSNAPसाठी यूज करतो, हा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तुम्हाला जर व्हॉईस वगैरे थोडा लो साऊंड होत असेल किंवा
समजण्यामध्ये थोडा इश्यू येत असेल तरी पण थोडा स्लो स्पीडनी व्हिडिओ बघा आणि माझ्या वर्डिंगकडे लक्ष द्या, माझ्या शब्दांकडे लक्ष द्या किंवा जी इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करते त्याकडे लक्ष द्या आणि तीच एक्झाममध्ये तुमच्यासाठी युजफुल असणार आहे. सो त्याचा फायदा करून घ्या तुमच्या एक्झामसाठी किंवा तुमच्या स्टडीसाठी. ओके, स्टडी करणं इम्पॉर्टंट आहे किंवा आवाज वगैरे थोडासा होऊ शकतो त्याच्यामध्ये. ओके, आता आपण याचा आन्सर बघू. करेक्ट आन्सर आहे सी, F3. ओ स्नॅपसाठी F3 आपण यूज करतो. सो करेक्ट ऑप्शन इज सी, F3. क्वेश्चन नंबर 10. विच ऑफ द फॉलोइंग कमांड विल अलाव अस टू यूज द डायनामिक इनपुट कमांड ऑफ दिस सॉफ्टवेअर. आता अगोदर विचारलं होतं पहिल्या आधीच्या क्वेश्चनमध्ये की ओ स्नॅपसाठी कमांड कुठली आहे. ठीक आहे, कीबोर्डच्या कमांड असतात. ठीक आहे, आणि आता डायनामिक इनपुट कमांडसाठी विचारलं आहे तर ती आहे ठीक आहे. तर याच्यामध्ये ऑप्शन आहेत. ऑप्शन ए F12, ऑप्शन बी F10, ऑप्शन सी F11 अँड ऑप्शन डी F9. तर डायनामिक इनपुट कमांडसाठी आन्सर ए आहे F12. F12 कमांड आपण यूज करतो. सो करेक्ट ऑप्शन इज ए, दॅट इज F12. आता ह्या व्हिडिओचा हा लास्ट क्वेश्चन आहे. ज्याला कोणाला आन्सर येत असेल तर त्याने कमेंटमध्ये सांगा आणि ट्राय करा क्वेश्चन अटेम्प्ट करण्याचे. तुम्हाला माहिती आहे का, आपण समजा आपल्याला कोणी क्वेश्चन विचारतं आहे किंवा आपण कोणासोबत क्वेश्चन डिस्कस करतो आहे, रिवाईज करतो आहे किंवा म्हणजे अशा रिलेटेड असतं ना जे कन्व्हर्सेशन, तर आपण जेव्हा त्या क्वेश्चनचा आन्सर आपल्याला जेव्हा येतं ना तर आपण म्हणजे एक वेगळाच कॉन्फिडन्स आपल्याला येतो. आणि समजा तोच क्वेश्चन जर तुम्हाला एक्झाममध्ये आला ना तर म्हणजे 100% शुअरिटी असते की ते तुम्ही आन्सर करेक्टच करून येशाल. सो ट्राय करत जा, अटेम्प्ट करा तो क्वेश्चन. म्हणजे कुठलाही क्वेश्चन तुम्हाला एखादा फ्रेंड विचारू किंवा तुम्ही कोणता व्हिडिओ बघत असेल त्या रिलेटेड विचारू आणि तिथं तुम्हाला विचारलं असेल तर कमेंटमध्ये सांगा किंवा म्हणजे असं डिस्कशनमध्ये आन्सर देण्याचा ट्राय करा, जेणेकरून तुमचाच फायदा होईल. इन केस म्हणजे लक बाय चान्स जर त्या रिलेटेड क्वेश्चन तुमच्या एक्झाममध्ये आला तर तुम्ही तो 100% अटेम्प्ट करशाल आणि तुमचा शुअरिटी पण हीच असते की म्हणजे तो क्वेश्चन करेक्टच येतो आपला, कारण की आपण डिस्कस केलेलं असतं आणि समजा तो बरोबर आला ना तो क्वेश्चन तर आपल्याला एक वेगळाच कॉन्फिडन्स येतो की हां बाबा ह्या रिलेटेड क्वेश्चन आला तर मला तो हमखास येऊन जाईल. आणि दुसरा वे पण असू शकतो की समजा तुम्ही क्वेश्चन दिला म्हणजे आन्सर देण्याचा अटेम्प्ट केलं आणि समजा तुम्हाला नाही आला तो क्वेश्चन तर ते पण तुमच्या चांगल्या पद्धतीने लक्षात राहतं की यार आपल्याला हा क्वेश्चन आला नाही आहे. समजा तो एक्झाममध्ये आला तर आपले मार्क्स जाऊ शकतात. तो हा क्वेश्चन आपल्याला चांगल्या पद्धतीने करायचा आहे. सो हे दोन्ही वेचे फायदे आहेत की तुम्ही अटेम्प्ट केला तरी फायदा आहे, नाही अटेम्प्ट केला तरी फायदा आहे. सो समजून घ्या, या छोटे छोटे जे पॉईंट्स असतात ना, जे पर्सन जे स्टुडंट आहेत जे स्टडी करतात एक्झामसाठी, कुठल्या पण एक्झामसाठी, भले ते कॉलेज लेवलचे एक्झाम्स असू किंवा गव्हर्मेंट रिलेटेड कुठल्या पण एक्झाम असू, हे छोटे छोटे पॉईंट लक्षात घेऊनच तुम्ही जर स्टडी करत असाल ना तर ते सक्सेसच्या रिलेटेड जातात. म्हणजे त्यांचा सक्सेस रेट खूप हाय असतो. त्या पद्धतीने ते स्टडी करतात, छोटे छोटे पॉईंट लक्षात ठेवून. सो तुम्ही पण त्याच पद्धतीने स्टडी करा. ठीक आहे, आता आपण लास्टचा क्वेश्चन बघणार आहे. ज्याला कोणाला आज आन्सर येत असेल तर त्यांनी आन्सर देण्याचा ट्राय करा, नाहीतर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो क्वेश्चन घेणारच आहोत. ठीक आहे, आता हा लास्ट क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टेट ग्रीड इज यूज टू डिझाईन पर्स्पेक्टिव्ह. ठीक आहे, तर ऑप्शन ए आहे आयसोमेट्रिक, ऑप्शन बी पॅरामेट्रिक, सी प्रो ऑप्टिक अँड डी नन ऑफ द अबव. ठीक आहे, ज्याला कोणाला येते त्यांनी कमेंटमध्ये आन्सर देण्याचा ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मॅक्स टू मॅक्स स्टुडंटपर्यंत पोचवा, शेअर करा आणि असेच बाकीचे व्हिडिओ बघत राहा. थँक्यू.